घ्या. आता साहित्य पूर्ण झालं. पूर्ण झालं. काय करूया पहिल्यांदा? एक कढई ठेवूयात. बर, गॅस लावून घेऊ. हो. काय घालायचं पहिल्यांदा? आता हे शिजवलेला लापशीचा रवा घालून घ्यायचा यामध्ये. तूप वगैरे आधी नाही काही घालायचं? त्याच्या तूप टाकून आधी रवा भाजून घेतलेला आहे बर. आणि मग शिजवून घेतलेला आहे. बर, मग हा कढईत घालू. हो. काय घालायचं याच्यात आता? गुळाची पावडर. गुळ वितळेपर्यंत असं त्याला चटका बसेल असं सगळं हे करून घ्यायचं. तुम्ही शेजारती कधी अनुभवली की नाही? नाही. नाही. रात्री पांडुरंगाला आपण जे आपल्या आजच्या भाषेत म्हणतो गुड नाईट हा करताना हा हा हा. जी आरती होते शेजारती, हा आणि सगळ्यात त्यातला आवडलेला प्रसंग कुठला सांगू का? हा. ते दार लावताना हम्म. पांडुरंगाची दृष्ट काढतात. दृष्ट काढतात. मला आत्ताही हे सांगताना हो. इतकं भरून आलंय. दृष्ट मी काढतात. माझ्या आजीला विचारलं की हे का करतो आपण, हम्म. तर ती म्हणाली तुम्ही घरामध्ये लहान मुलं असतात, तुम्ही दिवसभर खेळतात, तुमचं कौतुक झालं की आम्हाला असं वाटतं बापरे हम्म. आपल्या लेकराला कोणाची नजर नको लागू, हो. दृष्ट नको लागावी. लागायला. पांडुरंगाचं कौतुक सगळ्या ब्रह्मांडाला आहे. ब्रह्मांडाला. मग त्याला दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाची दृष्ट काढतात. हा अनुभव मला इतका गोड वाटतो हम्म. की त्या विचारांनी सुद्धा अगदी मन शेजारतीच्या ठेवतं. वेळेला हो. पाहिलं तरी ते भरून येतं मन. भरून येत. आता काय घालायचं? ओलं खोबरं घालायचं. खसखस घालायची. खसखस. ड्रायफ्रूट घालायचे. वा वा वा. काय घालूया पुढे? दूध घालूया. पांडुरंगाला नैवेद्य कशाचा असतो हो? रोजचा का? हा, रोज पूर्ण सगळा पुरणपोळी अच्छा. पंचपक्वान्न असतात रोज. हम्म. आणि रोज बेसनाचा लाडू तो एवढा मोठा असतो. हो का? हो. आता काय घालायचंय? थोडस तूप. तकाकी आली बरं का पदार्थाला तुमच्या. हम्म. आणि फेटलेली दुधाची साय. वा वा वा. किती तास लागतात हो एकादशीच्या दिवशी दर्शन घ्यायला? कुणाकुणाला अगदी 32 तास सुद्धा लागतात. आणि लोक आदल्या दिवशीपासून रांगेत थांबलेले असतात रात्रभर पूर्ण. 32 तास? हो, पूर्ण. आता काय घालायचं याच्यात? वेलची, जायफळ पूड. झाले. संतांच्या पालख्या एकदा पांडुरंगाच्या तिथे आल्या, हा, पंढरपुरात आल्या रुक्मिणी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, हो. की मग काय म्हणजे उत्साहाला विचारूच नका. आम्ही पालख्या येतात तेव्हा माझं घर ते येणाऱ्याच्या रोडवरच माझं सासर आहे. अच्छा. आम्ही बाहेर येऊन थांबतो. हा. सगळ्या पालख्यांचं जवळून दर्शन घेतो. किती छान. म्हणजे एवढ्या दिवसांचा प्रवास करून पालखी हो. येते, त्या पादुका अगदी तुमच्या दारावरून जातात. जातात. किती अगदी. भाग्यवान आहे यार तुम्ही. वा वा. आता काय घालायचंय हो? झाली. झाली. तूप वरून घालायचंय का? घालते. जरा तकाकी येईल ना. आणि माझं लहानपणापासून तत्व आहे, खाईन तर तुपाशी. वा. काढून घेऊ छानपैकी. तुपाची तकाकी, गुळाचा गोडवा, आणि काही प्रश्नच नाही. वरून ओलं खोबरं, हो 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 हो. फारच छान. आणि वरून ड्रायफ्रुट. ड्रायफ्रुट्स. प्रतिम अशी पौष्टिक गव्हाची खीर तयार झालेली आहे. खवय्यांनो, कष्ट करायचे असतील तर शरीर चांगलं ठेवायला लागेल, मग तुम्हाला नामस्मरण मनापासून घेता येईल. पटकन लिहून घ्या गव्हाच्या खिरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गव्हाची खीर 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवलेला खपली गहू 1 वाटी, दूध 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, गूळ 1 वाटी, तूप 2 चमचे, सुकामेवा आवडीनुसार, खसखस 1 चमचा, फेटलेली साय अर्धी वाटी, वेलची जायफळ पूड पाव चमचा. कृती: एका कढईत भाजून शिजवलेला खपली गहू गूळ घालून परतून घ्या. आता त्यात ओलं खोबरं, खसखस, सुकामेवा घालून परतून घ्या. आता त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर त्यात तूप, फेटलेली दुधाची साय आणि वेलची जायफळ पूड घालून एकजीव करून घ्या. शेवटी ओलं खोबरं आणि सुकामेवा घालून सर्व्ह करा. गव्हाची खीर तयार. चला. तुम्ही टेस्ट करा आधी. हो हो. मग तो मान माझाच नाही हो, का? मग गरम आहे बरं का? चालतो हो. घ्या, तुम्ही पण घ्या.
काय सुंदर स्वाद आलेला आहे. वा वा वा, फारच छान. पहिला पदार्थ फॅन्टॅस्टिक झाला. पुढचा पदार्थ काय? उपवासाचे दहीवडे. उपवासाचे दहीवडे. माझ्या डोळ्यात तुम्हाला दहीवडे दिसले असतील. हो. भारी गोलगप्पे. आहे ना. कुणी शिकवला हा पदार्थ तुम्हाला? म्हणजे मला दुसऱ्यांना खाऊ घालायची खूप हौस, म्हणजे आवड आहे. आवड आहे. प्रत्येक वेगवेगळे पदार्थ करून मी सगळ्यांना खाऊ घालते. फारच बरं करता. त्यातूनच नवीन नवीन प्रयोग करत करत शिकत गेले. तुमच्या या प्रयोगाला मी अगदी मनापासून नमस्कारच करतो. कारण अवश्य या काय, घरी. आमच्यासारख्या खवय्यांसाठी उपवास थोडा वेगळा असतो ना. आम्ही सकाळी चिप्स खातो, दुपारी भगर खातो, संध्याकाळी खिचडी खातो, रात्री फक्त फळं खातो, झोपताना फक्त उपवासाची फराळी मिसळ खातो. असा आम्ही उपवास करतो. त्यामुळे आम्हाला अशा खवय्यांना हे असे वेगवेगळे पदार्थ आवडतात. उपवासाचे दहीवडे खाऊया. लागणारं साहित्य काय ते बघूया. उपवासाचे दहीवडे काय साहित्य आहे? उपवासाचे दहीवडे. शिजवलेली वरईचे तांदूळ, शिजवलेला बटाटा, उपवासाचे पीठ, कोथिंबीर, गोड दही, शेंगदाण्याचा कूट, चिंचगुळ्याची चटणी, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ. वा 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 वा. चला कृती पहिल्यांदा काय करूया? बाउल घेऊया. बर. वरीचे तांदूळ. मी म्हणत होतो लहानपणीची एखादी पंढरपुरातली वारीची काही आठवण आहे ना. कारण तेव्हा ना आपल्याला खूप प्रश्न पडत असतात. हो. हे एवढे लोक कुठून कुठून आले, आले. कशासाठी आलेत, होय. तर काही आहे का आठवण? हो. काय लहानपणी काय व्हायचं, प्रदक्षिणा रोडवरच माझ्या आईचं घर आहे. हा. संध्याकाळी पांडुरंगाचा रथ येतो 4 वाजता. अच्छा. पूर्ण प्रदक्षिणा रोड असतो. हा. त्यावेळेस काही खाली जाता येत नाही, खूप गर्दी असते. हा. म्हणून आम्ही रथ याच्या वेळेस सगळे ते वरती टेरेसवर यायचो. माडीवर. वरती. हा. आणि वरती माडीवर आल्यानंतर आम्ही रुमालामध्ये त्यांना दक्षिणा टाकायचो पॅक करून, हा. त्यांच्याकडे टाकायचो. हा. आणि ते काय करायचे, ते दक्षिणा काढून त्यातला प्रसाद, त्यावेळेस खारीक असायची, हा. खारकेचा प्रसाद, हा. ती त्यात रुमाला ते हे करून पुन्हा आमच्याकडे वर टाकायचे. टाकायचे. पण ते प्रसाद आम्हाला मिळायसाठी सगळ्यांची मागो, असं सगळ्यांचे हात. काय गोड आठवण आहे. पण हे तेवढ्या धावपळीत, तेवढ्या गर्दीत हे देवाणघेवाण, हो. तुम्ही हो. पैसे तिथं हो. ह्या आणि लगेच खारी त्यांनी लगेच टाकायचे. अरे देवा, फारच गोड. चला पुढे जाऊया. काय करायचंय? शिजवलेला बटाटा, उपवासाचे पीठ, कोथिंबीर. बरं, काही घरांमध्ये उपवासाला कोथिंबीर चालत नाही. हो, काही घरात चालत नाही. जिरं पण चालत नाही. जिरं पण चालत हा. नाही. तुमच्या घरात चालत असेल तर घालायचं, नाही तर नाही. जिरे काय घातलं? जिरेपूड. बर. आणि मिरची. आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल चालेल ना? हो. हे एक जीव होईपर्यंत आपण तेल तापायला ठेवू. हे काम मी हलकं करतो. तुमची खूप मदत होते मला यात. थँक्यू सो मच. तेल एवढं पुरेल का थोडं लागेल? नाही नाही, बस. आता काय राहिलंय? आता मीठ राहिले. बस. काय करूया आता पुढे? आता तेल पाण्याचा हात असं लावून वडे छान. वळून घेऊयात असे.